नमस्कार मित्रांनो. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव होण्यामागे मुख्य कारण म्हणजे मराठा समाजाचा दबदबा. पंकजा मुंडे सरळ विरोधात जाऊन बीडच्या राजकारणाला संकुचित करत आहेत. गुलामगिरीतील गॅजेट मान्य कसं हे मंडल कमिशनने दिलं आणि जसं तुम्ही पाहिलं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात वाद निर्माण झाला. बीडमध्ये 2 दसरा मेळावे झाले, एक भगवानगडावर आणि दुसरा नारायणगडावर. यावेळी ताकद कुणाची? मनोज जरांगे यांनी 5 दिवस उपोषण करून मुंबईत लाखो लोकांशी आंदोलन उभं केलं. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की हैदराबाद गॅजेटर मान्य करण्यासाठी GR काढला गेला. हैदराबाद गॅजेटर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील सरसगट मराठे हे कुणबी म्हणून ओळखले जातील. हे कुणबी OBC वर्गात येतात आणि 27% आरक्षणाचा लाभ मिळेल. पंकजा मुंडे यांनी यावर प्रश्न उपस्थित केला की गुलामगिरीतील म्हणजे निजामशाही काळातील गॅजेट मान्य करणं योग्य आहे का? त्यांचा मुद्दा असा आहे की निजामशाही काळ हा मराठा आणि इतर हिंदू समाजासाठी दडपशाहीचा काळ होता. मग त्या काळातील दस्तावेज आज आरक्षणासाठी कसा आधार ठरू शकतो? पंकजा मुंडे म्हणतात हा दस्तावेज स्वीकारल्यास OBC कोटा कमी होईल आणि मराठा समाजाचा समावेश OBC वर होईल, ज्यामुळे अन्याय होऊ शकतो. पण मनोज जरांगे म्हणतात मंडल कमिशननेही ऐतिहासिक आणि सामाजिक पुराव्यांवर आधारित आरक्षण दिलं होतं. जसं OBC वर्गांना मिळालं तसंच मराठ्यांनाही लागू होऊ शकतं. म्हणजेच मंडल आयोगाने 1980 मध्ये जे आरक्षण शिफारस केलं तेच आज हैदराबाद गॅजेट वापरून मराठ्यांसाठी आरक्षणासाठी आधार ठरू शकतो. सध्या परिस्थिती अशी आहे की पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हा वॉर सुरू आहे. दोन्ही दसरा मेळाव्यात नारायणगड आणि सावरघाट दोन्ही नेत्यांनी मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र केला आहे. आता पाहणं महत्त्वाचं आहे की कोणाच्या मेळाव्यात जास्त गर्दी आहे आणि कोण काय विधान करत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकसभेत पंकजा मुंडेने विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला का? आणि आता त्यांनी पुन्हा हे विधान करून बीडच्या राजकारणाला संकुचित केलं का? आपल्या मतांचा विचार कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा. अशी माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओंसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.